नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणूक प्रचारासंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली असून 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना आता प्रचार करता येणार आहे। भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यात व्यस्त असलेले भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांना गवराळा गावात महिलांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला। धानोरकर यांचे भद्रावती शहरासह परिसरात अनेक दारू दुकाने असल्याची स्थानिकांची माहिती आहे। काल रात्री ते गवराळा गावात गेल्यावर दारू दुकानावरून धानोरकर यांच्यावर महिला चांगल्याच संतापल्या। धानोरकर गावात प्रचारासाठी जाताच महिलांनी त्यांना वार्डातील दारू दुकानामुळे तरुण मुलं व्यसनाधीन होत असल्याची तक्रार केली। दारूमुळे आमच्या घरातील आणि समाजातील तरुण बिघडत असून तुम्हीच मालक असताना आम्ही कोणाकडे तक्रार करायची, अशा शब्दात महिलांनी जाब विचारला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धानोरकरांची चांगलीच नाचक्की झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे समजताच धानोरकर यांनी माघार घेतली। बिबट्याच्या तावडीतून कोंबडीला वाचवणे एका शेतकऱ्याला महागात पडले असून कोंबडी सोडून बिबट्याने शेतकऱ्याला पकडले आणि या हल्ल्यात तो शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरातील आंबेटोला येथील ही घटना आहे। झाले असे की रात्री 12 ते 1 च्या दरम्यान कोंबडी घेऊन पळणाऱ्या बिबट्याला एका शेतकऱ्याने पाहिले आणि आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला। मात्र संतापलेल्या बिबट्याने त्याच्यावरच प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या हातापायावर खोल जखमा झाल्या आहेत। जखमी शेतकऱ्याचे नाव कालीराम धोंडू हलामी, वय 50 असे आहे। मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे समोर आली। धनराज वासुदेव काळे, वय 50 असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अल्पभूधारक शेतकऱ्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पुढील तपास मारेगाव पोलिसांकडून सुरू आहे। चंद्रपूरच्या चारही बाजूने वेकोलीचे साम्राज्य आहे। वेकोलीची ताकद चंद्रपुरात मजबूत असल्याने त्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही। आता तर वेकोलीने हद्दच पार केली आहे। वेकोलीची कालबाह्य औषधी त्यांनी वेकोली रुग्णालयाच्या परिसरातच उघडपणे जाळली आहेत। यामुळे परिसरात रासायनिक प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवाय रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण असताना वेकोली असे कसे काय करू शकते, असा प्रश्न संजीवनी पर्यावरण अध्यक्ष राजेश बेले यांनी उपस्थित केला आहे। राजस्थानच्या रामगढ़ मध्ये ताडोबा पेंचच्या वाघिणीची डरकाळी आता ऐकू येणार आहे। नवेगाव, नागझिरा, सह्याद्री तसेच ओडिसाची सिमलीपाल नंतर आता महाराष्ट्राच्या ताडोबातील वाघीण राजस्थानच्या रामगढ़ची शोभा वाढवणार आहे। ताडोबा तथा पेंचमधील एक वाघिणीला रामगढ़ येथे पाठवण्यासाठी राष्ट्रीय वाघ प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। नेरी खुटाळा येथील आदिवासी महिला बचत गटात साऊंड सर्व्हिस अनुदानाच्या वाटपात वाद निर्माण झाला आहे। बचत गटाच्या नावावर मंजूर झालेल्या योजनेचा फायदा अध्यक्ष व सचिवांनी उचलून उर्वरित सदस्यांना वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप 8 महिलांनी पत्रपरिषदेत ठेवला। यावर अधीक्षक शरद चौधरी यांनी सर्व 11 महिलांच्या संमतीनंतरच अनुदानाचा पुढील निर्णय सामूहिक सहमतीने घेतला जाईल असे म्हटले आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव बफर झोन मधील जंगलात खुल्या मोहफुलाची दारू गाळप केली जात आहे। यासाठी दिवसाढवळ्या बफर झोन मधील जंगलातील वृक्षतोड करून रात्रीच्या सुमारास भट्ट्या पेटवून दारू निर्मिती केली जात आहे। यामुळे वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना वन विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे कानाडोळा का करत आहे, म्हणजेच या अवैध दारू विक्रेत्यांना वन विभागाकडून मूक संमती तर नाही, असा संशय व्यक्त केला जातोय। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।